जास्त पाळू नको रे. हाय आता राहिली इथं गट्टे माप माहिती का अशी आणि पुढे सर्व सर करी महिना दरवाजा मी पार करून टाकला. आले का सगळे? हे बघा आपण आलो तो मेना दरवाजा आणि आपण जिथे आलो हे राणींचे महाल शिवाजी राजांना 8 राण्या होत्या. तुम्ही इतिहासामध्ये वाचला असेल. 8 राण्यांपैकी 6 राण्या ना त्यांच्या गडावर राहायच्या. हा एवढा एका राणीला एक महाल बांधलेला. असे पुढे 6 राण्यांचे सामान सगळे सेम आहेत बघा. शिवाजी राजांना 8 राण्या होत्या. ह्या गडावर 6 राण्या राहायच्या. तर तुम्हाला प्रश्न असा पडला असेल 2 राण्या राहायच्या कुठे? त्यांची पहिली पत्नी सईबाई संभाजी महाराजांची आहे. त्यांनी हा गड पाहिला नाही तर राजगड किल्ल्यावरती वारल्या 1659 ला संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना. आणि एक राणी खाली पाचाला गाव. तुम्हाला जर पाचाला लागला असेल पाचाला जिजाऊंचा वाडा आणि समाधी जिजाऊ मासाहेबांची. जिजाऊ मासाहेबांच्या सेवेला महाराजांची 3 नंबरची आणि पुतळाबाई खाली पाचाला राहायची बघा. आणि 6 राण्या गडावर राहायच्या. राण्यांची नावं सईबाई, सोयराबाई, काशीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवरबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई अशा राजांना 8 राण्या ह्या किल्ल्यावर त्यांच्या 6 राण्या राहायच्या. हा गड फिरताना तुम्हाला पहिला प्रश्न असा पडला असेल की गडावर एवढा मोठा इमारती आहेत याच्यात छत वगैरे होतं की नव्हतं? हा पहिला प्रश्न पडतो. याच्यावर छत होतं, सागाची लाकडं होती, मातीची कौलं, पैठणी कापडाने हा गड सजवलेला. इंग्रजांनी गडावर तोफा टाकल्या. कर्नल प्रॉपर मेजर हॉल या ब्रिटिशांनी गडावर तोफींचा मारा केला आणि हा गड जळाला. आणि हा गड जळायला 11 दिवस लागले. 11 दिवसामध्ये ना त्यावेळी लाकडी बांधकाम जळालं आणि दगडी बांधकाम तसंच राहिलं बघा. तुम्हाला दुसरा प्रश्न असा पडला असेल की किल्ला बांधायला लागणारा हा एवढा मोठा दगड कुठून आणला असेल? आपण तर रोपे आलो आणि 100 पॅटर्न दमचक झाली. रोपे त्यावेळी नव्हता, हा दगड पायाने शक्य नव्हतं. काय केलं? किल्ल्यावरचा दगड काढला. जिथून दगड काढले ना तिथे मोठे खड्डे झाले. खड्ड्यांची तलावान टाके केले आणि दगडांची बांधकाम केली. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामासाठी दगड पण निघाला. बांधकाम जॉईन करायला चुना गुळ आणि सिसो वापरले. त्याच्यामुळे इमारती आपल्याला आजही भक्कम पाहायला भेटतात. हे राणींचं हॉल आहे, हे राणींचं बेड आहे, वरती राणींची हवा घेण्याची खिडकी आहे, खाली दरवाजा आहे, इकडे राणींचं टॉयलेट आहे. आपल्या घरात कसं चिनी मातीचं भांडं असतं इंडियन, महाराजांच्या काळात दगडाचं. तुम्ही पाहून या, मग पुढे जाऊया. बोला शिवाजी महाराज की जय. त्या टॉयलेट पहिल्या काळात तेव्हा केलेली थांब थांब स्टॉप करू व्हिडिओ तिकडे तिकडे चल हां चला काय व्हिडिओ काढायची? पलीकडे आपण दरवाजा पाहिला तो मेना दरवाजा. हा खाली जो गेट दिसतो तुम्हाला सगळ्यांना इकडे पालखी दरवाजा आहे. मेना आणि पालखीच्यात फरक आहे. पालखी ओपन, मेना पॅक बंद. शिवाजी महाराजांची पालखी आहे ना पायी मार्गाने इकडून गडावरती यायची बघा. याचं नाव पालखी दरवाजा, याचं नाव मेना दरवाजा. याच्यात फरक काय माहिती का? मेना पॅक बंद आणि पालखी ओपन. आपण मागच्या बाजूने आलो, ही रायगडाची समोरची बाजू. हा पालखी दरवाजा आणि हा मेना दरवाजा. हे राणी महाल, मला समोरची चौथर आहेत ना ही दास्यांची घरं. आता नोकर कसे असतात तसे राणीच्या सेवेला नोकर आणि दासी असायच्या. त्या इथे राहायच्या. राणीला काम लागलं की दासी आज जायची, काम करायची, विश्रांती द्यायची. हा दासी वाडा सर्वंट क्वार्टर म्हणजे नोकराची राहण्याची जागा. समोर तुम्हाला खाली काही चौकोनी घरं भेटत दिसतात का? या घरांना अष्टप्रधानांची वाडा असे म्हणतात. शिवाजी राजांचे 8 मंत्री होते बघा. हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निळकंठ, निराजीराव अनाजीपंत असं मंत्रिमंडळ होतं ना की मंत्र्यांची राहण्याची घर आहे. इथे 4 घर वाडे असे म्हणतात. आणि इकडे वरती 3 खड्डे दिसतात तुम्हाला सगळ्यांना. इकडे वरती जायची. हा पहिला खड्डा 22 फूट खाली खोल आहे. दगडाचा 20 आणि 15 फूट. शिवाजी महाराजांच्या काळात इकडे धान्य ठेवायचे. याला धान्यांचं कोटर असं म्हणतात. धान्य काय ठेवायचे? शत्रूने किल्ल्याला वेढा मारला तर खाली जाण्याने शक्य होत नव्हतं. राजांच्या काळात धान्य आणि राजांच्या खेळावर पेशवे आले. पेशवेने इकडे कैदी ठेवले. याला कैद्यांचं कोटर असं म्हणतात, धान्यांचं कोटर असं म्हणतात. तुम्ही याला कोकणात फिरताय, कोकणामध्ये खड्ड्याला पेशवे कमी असं म्हणतात. काही ठिकाणी आंबरखाना असं म्हणतात बघा. हे धान्य कोटर आणि खाली मंत्र्यांची घरं. आता आपण राजवाड्यात जाऊया.
राजवाडा. हे काय या सांगतो हे काय तिकडे आताची ते खालचं काय तिकडे काय नाही इकडे असतात ना इकडे बाजूला टाकायच्या भांडणाने बोलायची नाही ते नाही तिकडे घुमायची अ. ते नाही. ते बघा बघितलं नंतर बघतो मला माहिती आहे त्याला माहिती का चिंपांझी निभारानी आहे का ते बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण सगळेजण आहे ना किल्ले रायगडावरच्या महत्त्वाच्या पॉईंटवरती आलो. छत्रपती शिवरायांचा राजवाडा म्हणजे हे शिवरायांचं राहण्याचं घर होतं बघा. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच आपल्याला माणिक मोती दुसरी दौलत नाही बघा. शिवाजी महाराजांचं दर्शन केलं ना हजारो वर्ष गडावर आल्यानंतर ना इथली माती आपल्या कपाळाला लावतात कारण की इथं प्रत्येक दगडाला महाराजांचा स्पर्श आहे. कारण की या वास्तूमध्ये महाराज स्वतः 10 वर्ष राहिलेत. या भिंतीपासून या भिंतीपर्यंत राजांचा वाडा हा वाडा 2 मजली उंच होता. याच्यावर सागाची लाकडं मातीची कौलं पैठणी आणि कापडाने हा महाल सजवलेला. हा जो पहिला चौथरा आहे ना हे शिवाजी राजांचं बेडरूम इथे महाराज झोपायचे. पुढे स्वयंपाकघर सचिवालय दिवाणी खास तिकडे आपण जायचे. शिवाजी महाराजांचा जन्म आहे ना शिवनेर किल्ल्यावर झाला 19 फेब्रुवारी 1630 ला. आणि त्याला चप्पल खाली काढायची. शिवाजी महाराजांचं निधन हे रायगड किल्ल्यावर झालं 3 एप्रिल 1680 ला. त्याची मराठी तारीख चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती शनिवार होता आणि दुपारी 12 वाजता शनिवारी शिवाजी राजांना आपला देहांत आहे ना किल्ले रायगड इथे सोडलं बघा. म्हणजे या चौथऱ्यावरती महाराजांचं खऱ्या अर्थाने निधन झालेलं आहे. आणि इथून त्यांची अंतिम यात्रा निघाली. ते वरचे कोपऱ्याला मंदिर दिसतं तुम्हाला मस्जिद टाईप जगदीश्वराचं मंदिर आणि पाठीमध्ये पांढरं घुमट दिसतं ना ही महाराजांची समाधी बघा. त्या ठिकाणी महाराजांच्या देहाची तर आम्ही दिलेली बघा. इथून समाधीचं अंतर 1.5 किलोमीटर आहे. शिवाजी राजाला 50 वर्ष आयुष्य आपलं सध्या 10 वर्ष आहे ना त्याने गडावरून कारभार पाहिला. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी 9 वर्ष पाहिला. शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा राहता राजवाडा आणि याच राजवाड्यात महाराजांचं निधन झालं. हे त्यांच्या पाणी पिण्याच्या टाक्या महाराजांना पाणी पिण्यासाठी इकडे कावड तुम्हाला माहिती खांद्यावर त्यांचं ते हे टाके कावड्याने भरायचे आणि पलीकडे राजांचं आंघोळीचं ठिकाण आपलं बाटप कसं आहे महाराजांचं बाटप इकडे हो काय ते माहित नाही. तुम्हाला कोण म्हणते हो थांब ना. हो हो नाही तिकडे चल की चल यायले ना कुठं तिकडे तिकडे नंतर तिकडं कोण जायचं गाडी आई कुठे तिकडेच आहे. तिकडं अरे कोण तुला येस. थांब पॉटेल चल तिकडे जायचं वापस. हा, चला फोटो जाताना भेटेल सगळ्यांना
ह्या इमारतीने इतिहासामध्ये मनोरे असं म्हणतात, सप्त मनोरे. तुम्ही याच्या पुढे 4थीच्या पुस्तकात पहिल्याच जुने बघा. हा 7 मजली उंच होता. महाराजांच्या राण्या संध्याकाळी निवांत बसायला इकडे बघा. हे राण्यांच्या बाल्कन्या. तो विजयस्तंभ. शिवाजी राजाने किल्ला जिंकला की याच्यावर गवत जाळलं जायचं. मग लोकांना समजायचं की राजाने विजय प्राप्त केला. विजयस्तंभ 5 मजली उंच, हा 7 मजली. हे मनोरे समोरची विटांची रूम दिसते समोरची, दिसते का सगळ्यांना? हा टाक्सा महाराजांच्या काळात नाणी त्यावेळेचे पैसे शिवराई राजमुद्रा होऊन या पलीकडच्या रूममध्ये पाहिजे टाक्सा असं म्हणतात. आताच्या नोटवर कसं लेख असतो, सत्यमेव जयते असतो की नाही? राजांच्या काळात राजमुद्रा असायची. राजमुद्रा कशी होती? प्रतिभचंद्र लेखे व वर विष्णू वंदिता शाह सुरू शिवशा मुद्रा भद्रा राजते. राजमुद्रा तिथे पाहिजे बघा. टाक्सा महाराजांच्या काळात पैशांचा छापखाना. हा जो दगडामध्ये रूम आहे ना, याला खलबत खाना असं म्हणतात. समोर तुम्हाला खड्डा दिसतो का? ते कोपऱ्यात दिसला तिकडे. त्या खड्ड्यातून 10 बारे खाली गेला. या जमिनीच्या खाली रूम आहे घरासारखी आडबायची. याचं नाव खलबत करा. महाराजांचं गुप्तर खातं होतं. त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते. तुम्ही सगळ्यांनी बहिर्जी नाईकांचं नाव ऐकलं असेल. बहिर्जी नाईक गावा किल्ल्यातून गुप्त चर्चा आहे ते राजाने इकडे सांगायचे. याला खलबत खाना असं म्हणतात. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. महाराजांच्या काळात सेक्रेटरी मीटिंग द्यायची बघा. हा खलबत खाना. ही समोर शिवरायांची बाल्कनी. आपल्या घराला कशी बाल्कनी असते? राजाच्या वाड्याची बाल्कनी. ही बाल्कनी, हा खलबत खाना, तो टाक्सा, ही मनोरे. ही लाईटीचे पोल दिसतात तुम्हाला पलीकडे. या पोलापासून हा आडवडवर शेवटपर्यंत गेले बघा. लास्ट टोकापासून गोल आकार आणि गवत दिसून लाल थोडंसं लाल हिरवं. तो हिरकणीचा बुरुज. हिरकणी बाळासाठी कडा उतरली. रोपेला तोच कडा, पण त्या बुरुजावर हिरकणी बाळासाठी कडा खाली उतरलेले बघा. तो हिरकणीचा बुरुज आहे. आता आपण गंगासागर पाहूया. आणि हे खिडक्या बघा. समोर टोक दिसतो झेंड्यावर सगळ्यांना. टकमक तो कडवट पॉईंट. महाराजांच्या काळात तुम्ही चोरीला वाडी फिटूर केली. टोकावर न्यायचे, पोत्यात बांधायचे आणि खाली टाकायचे. महाराजांच्या काळात कडवट पॉईंट बघा. टकमक तो केला असं म्हणतात. 1200 फूट दूर खोलायची. हा गंगासागर तलाव आहे. आता आपण सिंहासनाकडे जाऊया. बोला शिवाजी महाराज की जय. ए थांबते नको. गप बस. समोर गप बस. महत्वाच्या पॉईंटवर चालू. छत्रपती शिवरायांचा दरबार आणि या ठिकाणी महाराजांचा 352 वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळा झाला बघा. रायगडावरचा कार्यक्रम या ठिकाणी होतो बघा. आणि या ठिकाणी झालेला आहे. आता आपण टीव्ही पिक्चर मध्ये पाहतो ना, तो इथेच कार्यक्रम होतो. इथे सगळं दरबार सजवला होतो बघा. तुम्ही तुमच्या घरामध्ये एक राज्याभिषेकाचा जुना आडवा फोटो पाहता बघा. आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये? तो फोटो कुठे बघा. ही विंत पेशव्यांच्या काळातली. हे प्लास्टर 2001 साली केले. आणि आपण जे समोर सिंहासन पाहतो, हे सिंहासन पण आताच्या काळात आहे. आपण जे शिवरायांची मूर्ती पाहिली ना, ही मूर्ती 6 जून 2009 ला बसवली. हे छत्र 1985 ला बसवले. याला मेघडंबर असं म्हणतात. पण असं शिवरायांचं सोन्याचं सिंहासन होतं 32 मणाचं. 1 मण म्हणजे 40 किलो. 32 मण म्हणजे 1280 किलोचं. तिथे महाराजांचं सोन्याचं सिंहासन होतं. ते सिंहासन आहे ना, औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने या गडाला वेढा मारला 1651 ला. त्या वेड्यामध्ये तो सिंहासन घेऊन गेले. त्यामुळे आज आपलं सिंहासन पाहायला भेटत नाही. इथे शिवरायांचा राज्याभिषेक झाला. महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1677 शनिवार. आणि शनिवारी सकाळी पहाटे 5 ला शिवरायांचा राज्याभिषेक झालेला आहे बघा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला ना, त्यावेळी 6000 लोक आले. महाराजांचा राज्याभिषेक 6000 लोकांनी पाहिला. गागाभट्टीने अभिषेक घातला आणि तुला ललकारी झाली. ती ललकारी अशी की मागून तुम्ही जोरात जय बोलायचे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे राजांचा राज्याभिषेक झालेला आहे. ही भिंत पेशव्यांच्या काळातली प्लास्टर 2001 साली केली. आणि हे जे मधलं अंतर आहे ना, हे 200 फुटाचं आहे. तिथे समोर एखादा व्यक्ती बोला, इथून आवाज येतो, एखादा व्यक्ती बोला तरी आजही तिकडे आवाज येतो. याला इको पॉईंट असं म्हणतात. प्रतिध्वनी आपण व्हॉट्सअपला फेसबुकला सगळे पाहतो. तो इको आवाज आता गाईड करून दाखवतो बघा. तो इथलाच आवाज आहे. कागद पडला तरी आजही आवाज येतो. काही लोकांचं म्हणलं की दगडामुळे आवाज येतो. हा दगड असं आहे बघा. हा जो गेट आहे नगरखाना. तुम्ही मुंबईचा गेट पेंट पाहिला सगळ्यांनी असं आहे. इंग्रजांची कॉपी केली, मग गेट पेंट केली. हा महाराजांच्या काळाचा नगरखाना. याच्यावर नगारा वाजला की रायगडाचा महादरवाजा सकाळी उघडायचा, संध्याकाळी बंद व्हायचा. याची 52 फूट उंची, आतून 32 फूट त्याच्यामध्ये झाला. हा नगरखाना, दरबार आणि सिंहासन. आता आपण बाजारपेठेकडे जाऊया. बोला शिवाजी महाराज की जय. आई श्रद्धा बरोबर म्हणते. गेट ऑफ इंडिया नाही. तिला आठवली छान छान. तिला आठवलं. मी म्हणाले ती वरती चित्र पाहिले मी प्राण्याची. ती पण म्हणाली मी त्याला खायला. त्याने फक्त तुमचं हे केलं. माहिती मला एवढं आहे नॉलेज मला. भैया एकच वेळ तेवढाच वेळ लागतो. इकडे पायऱ्यांचा रस्ता इकडे खाली. पायऱ्यांच्या रोडला शिरकाईचं मंदिर, हाती त्याला हनुमान टाकी, महादरवाजा, हे सगळे पायऱ्या असलेले पॉईंट. समोरचे तुम्हाला मोकळं ग्राउंड दिसते ना, होळीचं ग्राउंड. कोकणामध्ये शिमग्यामध्ये होळी असते. रायगडाची पेटवी जायची. समोरची बाजारपेठ मार्केट. याची लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट. आगे दुकान पिछे मकान. जी लोक बाजार विकायची ना, त्यांची राहण्याचं पाठीमागे पुढे बाजार विकायची जागा. याच्या इथे घोड्याचे आहेत, कारण की पूर्वी लोक घोडे बसून बाजार करायचे. घोड्याचे आहेत. इकडे 22 दुकानं, इकडे 22 दुकानं, 44 दुकानं बाजारपेठेमध्ये. इथून डाव्या साईडने पायऱ्यांचा रस्ता खाली गेला. पायऱ्यांच्या रोडला शिरकाईचं मंदिर, हाती तलाव, हनुमान टाकी, महादरवाजा, हे सगळे पायऱ्या असलेले आहे बघा.
हे होळीचं ग्राउंड आणि पलीकडे जे घर दिसतं तुम्हाला पत्र्याचं तो हत्तीखाना. शिवाजी राजांनी गडावर हत्ती आणली होती मोठमोठी दोन. सॉरी छोटी पिल्लं गडावर आली होती. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक शिकवायला गडावर इंग्रज आलेले. इंग्रजांना असा प्रश्न पडला की मला गडावर यायला 7 तास लागले. तर त्या इंग्रजांना गडावर यायला 7 तास लागले. तर शिवाजी राजांनी हत्ती कशी आणले असेल. महाराजांनी त्यांनी छोटी पिल्लं पालखी बसून गडावर आणले. हत्तीकडे त्यांना मोठे केले आणि येणाऱ्या लोकांची स्वतःच्या हत्तीपुढीकडे सजवली होती बघा. बाजारपेठेतून सरळ पुढे गेला. बाजारपेठ संपली. डाव्या साईडला टकमुक आणि उजव्या साईडला रस्ता तो मंदिराकडे समाधीकडे. समोरचं मंदिर जगदीश्वराचं महादेवाचं मंदिराचा आकार तुम्हाला मस्जिद टाईप पाहायला भेटेल. गडावर जर मोगल आले तर मोगलांना वाटतं म्हणजे आपलं मंदिर आपण तोडू नये पण ते मंदिर आजपर्यंत तुटलं नाही बघा. त्यामुळे तसं आकार दिला. आज महादेवाचं पिंड जगदीश्वराचं मंदिर ते पांढरं घुमट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे बघा. समाधी असायचा कुत्रा आहे वाघे कुत्रा. वाघेवर महाराष्ट्रामध्ये वाद आहे ते सांगितलं जात नाही बघा. समाधी मंदिराच्या मध्ये गेट दिसतो तुम्हाला. त्या गेटच्या 2 नंबर पायरीवर आहे ना आर्किटेक्टच्या नावाची पाठी. आर्किटेक्ट हिरो जिंतूरकरांनी किल्ला बांधला. हा तुम्हाला बघायला भेटेल. महाराजांनी विचारलं बक्षीस काय पाहिजे. तेव्हा हिरोजी काय बोलले की राजा तुम्ही नेहमी त्या मंदिरात दर्शन घ्यायला जाता एका पायरीवर माझ्या नावाची पाठी लावा. त्या पाठीला तुमच्या पाहिजे धुळा पाहिजे. आजही त्यांच्या नावाची पाठी आहे. सेवेची तत्पर हिरो जिंतूरकर. त्या ठिकाणी तुम्हाला 4 पॉईंट बघायला भेटेल. मंदिर समाधी हिरोजींच्या नावाची पाठी चित्राची समाधी. तिथे आपण माहिती समजते तुम्ही दर्शन घ्या. तुम्हाला तिकडे जायचंय. माहिती संपवण्यापूर्वी मराठ्यांचे काही 2-3 शेअर सांगतो. पहिला शेअर असा की जास्त विना धार नाही तलवारीच्या पातीला. मराठ्यांनी विना नाही महाराष्ट्राच्या काला मातीला. अंधाराला घाबरत नाही उजेडाची साथ आहे. मोडे पण वाकणार नाही मराठ्याची साथ आहे. जिजाऊ मासाहेब आपण जन्माला आले नसत्या दिसते त्या अंगणात तुळस महाराजांना जन्माला घातले नसते तर दिसले असते मंदिरावरचे उंच कळस. मंदिरावरचे उंच कळस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं काय दिली खाली सर. अहो दोन्ही चल खाली दमा उतर सुद्धा देखा मागे माझ्या बाजारपेठ सर्व बाजारपेठ एक समान आहेत. सर्व बाजारपेठ दुसरी इकडे पण बापरे